तुळजापूरला आल्यापासनं पोरांनी बऱ्याचदा आईचे दर्शन घेतले, त्यांना ते भाग्य लाभले. रात्रीपासूनच घरी तयारी सुरू होती नैवेद्याची. विशेष म्हणजे माझ्यासाठी लग्न झाल्या शॉकिंग होतं की नैवेद्य आणि नॉनव्हेजचं देवाला. पण मग मला कळालं की भारतात भरपूर ठिकाणी असं असतं की देवीला नॉनव्हेजचा भोग असतो. कॅलकट्टाला पण असतो, कोकणातही असतो. तर ठीक आहे, हे आमच्या घरची नैवेद्याची तयारी. तर माझ्या दोन्ही जावा आणि आमच्या सुगरण जाऊबाई 2 नंबरच्या शेफ स्पेशलिस्ट, त्यांच्या हाताखाली माझे मिस्टर त्यांना हेल्प करत आहेत आणि ते डायरेक्शन देत आहेत की कसं करायचं, किती काय घालायचं. आणि ही तयारी चालू आहे. मध्ये मम्मी आमची गोष्टी पण सांगते की आधी कसं होतं, किती मटण व्हायचं घरी. आणि सहज आम्ही आलो किंवा सणवार असतील तर सगळे एकत्रच जेवतो आणि घरी एका टाईमला कमीत कमी 20-25 लोकांचं जेवण असतं. आणि फेस्टिवल्स किंवा सणवार असतील तर बाहेरचे पण गेस्ट असतात. तर कमीत कमी एक 50-60 माणसं तर सहज, त्याच्यापेक्षा कमी तर मी कधीच नाही बघितले. तर ही सगळी मटणची तयारी भरपूर, मला वाटतं एक 10-12 किलोचं मटण, मुंडी, केनं, रक्ती, सगळा असा मेन्यू आहे. आणि माझे मिस्टर आता आपल्याला सगळं सांगतील की कसं नैवेद्य असतं. आणि मी हे खोटं हात लावते नैवेद्याला करायचं म्हणून, कारण मला एवढ्या क्वांटिटीत मटण जमत नाही. म्हणजे स्वयंपाक येतो पण एवढ्या क्वांटिटीत मला शक्य बिलकुल नाही आहे. तरीही थोडा हात लावून केलं आहे. हे नैवेद्याचं ताट, परड्या तयार झाले आहेत आणि ते दिवे केलेले ते पण त्या ताटातच जातात. आणि आता ताटाची सविस्तर माहिती माझे मिस्टर आपल्याला सांगतील. तर ऐका. ताट तयार आहे. याच्यामध्ये कणकीचे दिवे तर आहेतच अर्थात, जे तुम्ही बघू शकता. पान सुपारीचा विडा आहे, त्याच्यानंतर हळदी कुंकू आहे, भाकरी, भात, त्याच्यानंतर रस्सा मटण, इकडे केनं, रक्ती. आणि आज अत्यंत मान असतो मुंडीच्या नैवेद्याचा, तर तो दाखवला जातो. तुळजापुरातल्या प्रत्येक पुजाऱ्याच्या घरामधून असा नैवेद्य आज देवीला दाखवला जातो. हा अत्यंत मानाचा नैवेद्य असतो. देवीला की दैत्यांना? म्हणजे तुळजापूरमध्ये देवीलाच दाखवतात. मार्फत तो दैत्यासाठी दिला जातो, पण नैवेद्य नेहमीच देवीला दाखवला जातो. अच्छा, की तुमच्या दैत्यांना दिले म्हणून असं. तर हे काय, ह्याच्याबद्दल माहिती? हे भाकरी आहेत, निवद म्हणतो किंवा तुळजापूरच्या भाषेमध्ये हे निवद आणि नैवेद्य. तुळजाभवानी मंदिरामध्ये, तुळजाभवानीच्या मंदिरासोबत पंचक्रोशीमध्ये परिसरामध्ये तिथल्या देवींच्या, इतर देवींचे पण मंदिरं आहेत. सोबत देवीचे जे भैरव आहेत त्यांची मंदिरं आहेत. तर आजच्या दिवशी देवीच्या नैवेद्यासोबत त्यांच्यासाठी पण नैवेद्य जातो. मंदिरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे जे पुजारी आहेत ते बसलेले असतात, तर त्यांच्या परडीमध्ये हा नैवेद्य दिला जातो. त्याच्यासोबत देवीचा जो मोठा नगारा आहे, तर त्या नगाऱ्यासाठी पण आज इथे एक भाकरीचा निवद ठेवला जातो. असे वेगवेगळे आहेत. साधारणपणे 9 छोटी मोठी मंदिरं आहेत, तर इथे हा नैवेद्य ठेवला जातो. तुळजापूरमध्ये याचं पण एक मंदिर आहे खंडोबाचं, तर खंडोबाच्या याचा पण एक याच्यामध्ये नैवेद्य ठेवला जातो. अशा प्रकारे ही पूर्वीपासून चालत आलेली एक प्रथा, परंपरा आहे, जी आत्ता पण अत्यंत प्रेमाने, भक्तिभावाने साजरी केली जाते. नैवेद्य दाखवून आल्यावर वर खाली दोन्ही देवाऱ्यात पूजा करून मग घट उठवायचे. माझ्या सासूबाई सगळं माझ्या मिस्टरांना गाईड करतायत. त्यानंतर 5 घरी जाऊन जोगवा मागायचा. ते झाल्यावर मगच येऊन उपवास सोडायचे, अशी इथे प्रथा आहे. तर पहा पुढचे व्हिडिओ.
भवानी माता की जय, बोलंबे की जय, राजा उदय उदय, सदानंदीचा उदय उदय, बोल भवानी माता की जय, बोलंबे की जय. हे थांब, हे ठेवते आणि हे ताट दादू इथल्या भाषेमध्ये गट उठवणे असं म्हणतात. आपण अगदी प्राकृत भाषेचा जर विचार केला तर घटोत्थापन असं म्हणतो. कडकणीचं घ्या तोडून. आणि ते कडकने खायचे का मम्मी? पहिला सगळा घास खायचा इथं तुला प्रसाद. हा, आज पहिल्यांदा कडकन उपास करणार आणि पहिल्यांदा कडकन. अच्छा, एक घास खा आणि मग पुन्हा तिथे देवाला ह्याच्यावर ठेवून टाकतो. अच्छा. आणि वरी जाऊन जोगव्या मागा, तरडी भरली आहे का बघा, आणि जोगवा मागा. घट उठवल्यानंतर किंवा घटोत्थापन झाल्यानंतर देवीची जेव्हा आरती होते त्याच्यानंतर देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. किमान 5 घरामध्ये जाऊन जोगवा मागितला जातो देवीच्या नावाने. तर आता मी 5 घरी जोगवा मागायला जातोय. अंबाबाईचा जोगवा काल संध्याकाळी येतो. तर अशा प्रकारे तुळजापूरमध्ये नवमीचा उपवास सोडतात. आणि ही थोडक्यात मी प्रयत्न केला आहे की तुम्हाला माहिती देऊ. जय भवानी, जय तुळजा भवानी.